The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि. हे जर चांगलं आहे ना, हे जर चांगलं आहे. अंगुलीमालाकडे गेले, मी नेहमी सांगतो, काय घेऊन गेले होते भगवान आपले? महाकरुणा गुण होतं ना. आपण त्यांचे पुत्र आहे ना, आपण त्यांचे अनुयायी आहोत का नाही? ठीक आहे, भले आपण बुद्ध नाही हो, पण अनुयायी आहोत का नाही? आणि जर भगवंतानं सांगितलं नाही वेरे न वेरानी संमंती कुदाचन, कोणाची वाणी आहे? कोणाचं वचन आहे? आणि आपण रागानं भांडणानं द्वेषानं करत असेल तर जिंकता येईल का कोणाला? हे म्हणते माईकवर मला 22 प्रतिज्ञा म्हणायच्या म्हणते. दिल्यात कुणाला? दिल्यात कुणाला? त्यांना दिल्या की आपल्याला? आणि याच्यावर सांगून काय करता? काय करता? अगोदर तुम्ही पाळा, आदर्श बौद्ध बना ना तुम्ही. अगोदर तुमच्याकडे पाहून वाटू द्या त्यांना, अच्छा बौद्ध महिला अशा असतात का, बौद्ध पुरुष असे असतात का, वाटू द्या ना. तुम्ही आपल्या चॅनलचं स्लोगन जर पाहिलं असेल, वाचत असाल तुम्ही, खाली लिहिलेलं असते बघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, प्रवचन शेअर करा. हे मॅटर लिहिलेलं आहे बघ. काय लिहिलं त्याच्यामध्ये? की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज. विचारा आपल्या स्वतःला, मग मी आदर्श आहे का? आणि आदर्श म्हणजे तुमच्या पद्धतीचे नाही, आचरणिक दृष्ट्या काटेकोरपणे पंचशील पालन करणारे, 10 प्रकारच्या नियमांचं, उपासकांचे जे 10 नियम, ज्यांना उपासक म्हणतात, ज्यांना उपासिका म्हणतात, तर 10 नियम जे पालन करतात तर त्यांना उपासक उपासिका म्हणतात. तर त्याचं पालन करणारे आदर्श बौद्ध उपासक, आदर्श बौद्ध उपासिका आपल्याला बनता आलं पाहिजे ना, नाही का? म्हणून आपण आचरणिक असलो पाहिजे. यांना काय नाव ठेवता बिचाऱ्या लोकांनी? त्यांना नाव ठेवण्यात अर्थ आहे का? तुम्ही क्षणभर विचार तर करून पहा. त्यांना नाव ठेवण्यात काय अर्थ? आपले कोणी हात धरले विहारात येण्यासाठी? आपल्याला कोणी रोखलं विहारात येण्यासाठी? आपल्याला कोणी रोखलं ध्यान साधनेला जाण्यासाठी? आपल्याला कोणी रोखलं पंचशील उपवास पालन करण्यासाठी? रोखते का कोणी? पण जमत नाही ना आपल्याला. जमते का? विहारात चला ना म्हटल्यावर नाही हो, नातवाला खेळवायला कोणीच नाही. गेलं तुमचं जीवन वाया. खेळवत बसा, नातवालाच खेळवत बसा, तुमची जिंदगी गेली वाया. बघा तुम्ही, आहे ना परिस्थिती अशी आहे का नाही? चला ना म्हटल्यावर आता कुठे तरुणपणात येऊ का म्हणते, आता काय वय आहे का म्हणते माझं येण्याच. पोरांना म्हटल्यावर, पोरींना म्हटल्यावर आता काय वय आहे का म्हणते, म्हातारपणात ठीक आहे म्हणते, आता वय आहे का माझं येण्याच. आणि लग्न झाल्यावर मग म्हणते आताच लग्न झालं म्हणते, बायकोला नवऱ्याला वेळ द्यावा लागते म्हणते. बरोबर आहे तुमचं. अजून काही दिवसानं म्हटलं चला ना इकडं, गरोदर आहे म्हणते बायको, किंवा मी गरोदर आहे म्हणते स्वतः, कसं येईल. पुन्हा काही दिवस झाले, चला ना म्हटलं, लेकरू लहान आहे म्हणते, लय चिडचिड करते, यायची फार इच्छा येण्याची माझी, पण ते विहारात त्याला घेऊन आल्यावर ते रडतच बसते म्हणते. मग कसं यावंच वाटत नाही. म्हणजे जसू का लयच इच्छा आहे, खरंच जणू का लय इच्छा आहे. आणि लयच इच्छावाली असते तर आतापर्यंत आले नसते का? बघा ना तुम्ही कारण. पुन्हा म्हणल्यावर म्हणते पोराला क्लास लावला म्हणते, त्याचा अभ्यास घ्यावा लागते म्हणते, होमवर्क आहे म्हणते पोराचं, तर ते होमवर्क घ्यावं लागते म्हणते. पोरीचे वर्क फ्रॉम होम आहे म्हणते, जमत नाही म्हणते. असं करता करता ते पोरग पोरगी जे जन्माला घातलं ते लग्नाला येते. आता लग्न आहे म्हणते, सोयरिकीचे पाहुणे रावणे घरी येतात, जमत नाही म्हणते. आता लग्न होते पोराचं पोरीचं, कोणाचं ज्यांचं कोणाचं झालं, आता झालंय म्हणते, पण हे सगळं जरा पाहावं लागते म्हणते, देणं घेणं आहे म्हणते लोकांचं, सरभराई करावं लागते म्हणते कोणाची, नाही का? ते झालं, पुन्हा चला ना पोरगी गरोदर आहे म्हणते, ती आता येणार आहे, नाही तर सून गरोदर आहे म्हणते, आणि ते पाहावं लागते म्हणते घरी. आता दवाखाना, गोळ्या, औषध, तिला काय करता येत नाही, आपल्यालाच किचनमध्ये राबावं लागतं. झालं. पुन्हा
पुन्हा म्हणते बाळ जन्माला आलं म्हणते ना, आता कोण करावं म्हणते, तिकडे पोरीची सुनाची माय काय बरोबर नाही म्हणते, ती तब्येत वगैरे तिची बरोबर राहत नाही, मलाच करावं लागते म्हणते. असं करता करता पटकन बटन दबते आणि लोक म्हणतात उचला आता पटकन. टेंभा तयार केला का म्हणतात लोक. रॉकेल, घासलेट, पेट्रोल, डिझेल टाकलं का म्हणतात त्याच्यावर. हां कुठं गेला म्हणतात मोठा पोरगा कुठं आहे रे. हां चल भाऊ ना, ते वेळ जास्त झाला ना म्हणते, वास येईल ना म्हणते बॉडीचा. विषय संपला आपला. कुठं गेले, काय केलं, काय घेतलं, काय दिलं आणि काय नेलं, तर 0 0 अर्थ आहे काय जिंदगीला. म्हणून भगवान म्हणाले की तिसरी गोष्ट जी दुर्लभ आहे ती म्हणजे श्रद्धा. मरण्याच्या अगोदर हातपाय चांगले आहेत तोपर्यंत आपल्या मनात बुद्ध धम्म संघाच्या बद्दल श्रद्धा आपण निर्माण केली पाहिजे. का दुसरे निर्माण करतील ते तर निमित्त ठरतील, पण इकडं निर्माण झाली पाहिजे, आपण निर्माण केली पाहिजे. समजते का आई. बापा ऐकायला येते हो. विचारात पडले गड्या, खरंच आमचं असंच चाललंय की काय. घर की कहाणी आहे. चौथी गोष्ट सांगितली, तिसरी गोष्ट सांगितली होती सद्धम्म. चौथी गोष्ट एक सांगितली की सद्धम्माचं श्रवण करायला भेटणे. काय सांगितलं. चौथी बाब सांगितली सद्धम्माचं श्रवण करायला भेटणे हे दुर्लभ आहे. आहे का नाही, आहे का नाही. अहो दुर्लभच आहे हो. सगळ्यांनाच वाटते का जावं म्हणून. आता तुम्ही तर लय मोठ्या संख्येनं आले, पण वर्धेत आणि विशेष म्हणजे जिथं पिकते तिथं विकत नाही. त्या श्रावस्ती कोणतं आहे ना, श्रावस्ती नाही बापा, सावित्रीबाई फुले कॉलनी आणि तक्षशिला वसाहतीत आणि मास्टर कॉलनीत आणि सावंगी मेघेत एवढे चेहरे असतील का, असतील का. आणि जयंतीच्या दिवशी तर बापा नटून थटून आम्हाला पाहाव फक्त लोकांना. आमचे कपडे पाहाव त्याच्यावर चर्चा कराव, आमचे दागिने पाहाव त्याच्यावर चर्चा कराव. दारू पिते आणि नाचते. माझ्या बाबासाहेबासारखं कोणीच नव्हतं म्हणते. माझे बाबासाहेब म्हणते तोंडातून फेस येईपर्यंत निळी इकडं लावते तिकडं लावते, कानाला, छातीला, पोटाला, हाताला, पायाला, दाताला, केसाला, सगळीकडे निळीच लावते. सारा निळं झालं म्हणते. आणि याच्या पोटात काळं झालेलं असते ते, त्याच्यामुळे त्याला निळं दिसतं. परिस्थिती आहे का नाही अशी, आहे का नाही. वर्धा काय अपवाद असेल का याला. का अपवाद असेल वर्धा याला म्हणता. बापा पळसाला 3च पानं आहे. अपवाद वगैरे पळस कळते का नाही. पळस आहे ना, पळसच आहे. पळसाला 3च पानं आहे. अपवाद वगळता काही 2 आणि कधी 4 असतील, पण सरासरी 3च आहे. म्हणून सगळीकडे गणित सारखंच आहे. तर म्हणून भगवंतानं सांगितलं की सद्धम्म सवनं दुर्लभो लोकस्मिन. सद्धम्माचं श्रवण प्रत्येकाला करायला भेटत नाही हो. भेटते का. आम्ही पण पुण्यवान समजतो. भंतेजीच्या शाळेत गेलो, भिक्षूंचं दर्शन झालं, रोजच्या रोज वंदना ऐकायला घ्यायला भेटली, भंतेजींचे प्रवचन ऐकायला भेटले. हे चिवर अंगावर आलं ना. हे धम्म श्रवण करण्याचा परिणाम, हा रिझल्ट आहे. लोक सांगतात ना भंतेजी काहीच माहीत नव्हतं हो. फक्त खरंच जयंती माहीत होती. म्हणजे काल परभणीचे लोक भेटायला आले होते. रोज कोणी ना कोणी भेटायला येते. समजा मी विहारावर असेल तर ते म्हणे भंतेजी खरंच तुम्ही म्हणता तसं जयंती माहीत होती म्हणे. फक्त गोडधोड काय करायचं, खायला, कपडे घालायचे, संध्याकाळ झाली मिरवणूक जायचं, नाचता येईल तर नाचायचं, नाही तर नाचणाऱ्यांकडे पाहायचं, यायचं घरी, पुन्हा खायचं, टप्पू मारायचे आणि झोपायचं. दुसऱ्या दिवशी ते हार तसाच बाबासाहेबाच्या गळ्यात. त्या एका ठिकाणच्या आपल्या तरुणानं
मी स्टेटसला ठेवलं होतं, बघितलं तुम्ही? व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलं, फेसबुकला पण ठेवलं होतं. एका पोरानं त्याच्यात बदल झाला एका गावातल्या खेड्यातल्या पोरामध्ये. भंतेजी म्हणे 14 एप्रिलला बाबासाहेबाला हार टाकला होता. ऐका इकडं, 14 एप्रिलला हार टाकला होता म्हणे बाबासाहेबाला. तो हार आत्ता काढला म्हणे मी जाऊन. तुमचे प्रवचन यूट्यूबवरून ऐकले म्हणे मी, तर मला पण असा भाव उत्पन्न झाला की गड्या मी चुकतो कुठं तर. बाबासाहेबाचं खातो तर आपण, पण खातोच फक्त बाबासाहेबाचं. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काहीच देत नाही आपण. त्यांनी तर सांगितलं कमाईचा 20वा हिस्सा द्या. 20वा 100वा देत नाही म्हणे. तुम्ही सांगता ते खरं आहे. आणि माझ्या मनात श्रद्धा जागली म्हणे भंतेजी ऐकून. गेलो विहारामध्ये, धूळ खात पडली म्हणे त्या मूर्त्या. हे हकीकतमध्ये घडते ते सांगतो तुम्हाला. मी आता आलो, आपण स्पष्ट बोलणारे आहोत. बघितलं साहेब, मी आता आलो. समजा रस्त्यात, शहरात येताना, गावात येताना कोणतं विहार वगैरे लागलं आणि वेळ असेल तर आम्ही थांबतो तिथं. पाहिलं मी, ह्या गवत एवढायला उगवले, कुत्र्यांनी घाण केली. कोणतं काय 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 घाणच्या घाण. एका ठिकाणची गोष्ट करतो, विहाराची गोष्ट करतो. साहेबांना म्हटलं मी, पाही अशी परिस्थिती. एखाद्या चौकात छोटंसं मंदिर असेल कुणाचं, दुसऱ्या समाजाच्या लोकांचं, कोणती मस्जिद असेल, अशीच असते, धूळ खात पडलेली असते. पाहिलं कधी तुम्ही? बघितलं का पोरांना? एखादं मंदिर धूळ खात पडले बा, एखादी मस्जिद धूळ खात पडली, कोणीच जात नाही तिथं, लोकांना बोलून बोलून आणावं लागते. पाहिलं कुठं? हां, शुक्रवारी 5 वेळेस नमाज असते. किती? 5 वेळेस. तुमच्या वर्धेत असतील लोक, नाव ठेवत नाही आपण त्यांना, सांगतो तुम्हाला एक उदाहरण म्हणून. दुकान सुरू ठेवते, मस्जिदमध्ये जाते का नाही? आणि इकडं म्हणते बुद्ध धर्मासारखं श्रेष्ठ कोणीच नाही. फेसबुकवर पोस्ट लिहितं, त्याच्यावर इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवते, स्टेटस ठेवते व्हॉट्सअपला, बुद्धासारखं कोणीच नाही म्हणते. जिंदगीत बुद्ध विहारात जात नाही. कोणी अधिकार दिला तुम्हाला बुद्धाबद्दल बोलायला? हां, बाबासाहेबासारखं कोणीच नाही म्हणते, सगळ्यांसाठी केलं ना, असं केलं तसं केलं. आणि तू काय करतो? तुम्ही काय करता? लोकांना तर देणं घेणंच नाही हो, पण तुमचं काय? तुमच्या विहारासमोरचं गवत तुम्ही काढू शकत नाही. वाईट नका वाटू देऊ, आपण स्पष्ट बोलणाऱ्यापैकी आहोत. मी नेहमी सांगतो, आम्हाला कोणी वंदो अथवा निंदो, पुन्हा बोलवा नका बोलू. काय फरक? 10 दिशा खुलं आपल्यास, बोलवत आपल्या. पण भगवंताने सांगितलं, श्रद्धा जर आहे धम्मावर, बुद्धावर, संघावर, जर तुम्ही खरंच मानता मी बाबासाहेबांचे आहे, तर तुम्ही काय करता? हा प्रश्न विचारा स्वतः. रविवारी विहारात जा म्हणाले की नाही बाबासाहेब? म्हणाले का नाही? दररोज तर जाणं होतच नाही हो, पण रविवारी तरी किमान. तर रविवारी म्हणते पोराचं काम आहे, पोरीचं काम आहे, बायकोचं काम आहे, नवऱ्याचं काम आहे, याचं काम आहे, घर साफ करायचं. आणि पाहुणे नेमकं रविवारीच लग्न ठेवले म्हणते. विहाराला कधी वेळ देता? समाजाला कधी वेळ देता? धम्मकार्याला कधी वेळ देता? धम्मकार्य करणाऱ्यांना कधी वेळ देता? तुम्ही तर तुम्हाला कपडे घ्याल हो भरभरीचे, चिवरदान कधी देता? किती दिवस झाले, किती महिने झाले तुम्ही चिवरदान दिलं नाही? भिक्षापात्र किती दिवस झाले दान दिलं नाही? बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी तुम्ही काय करता? धम्मरथाची 4 चाक आहे का नाही? आहे का नाही? काय करता मग तुम्ही? हे प्रश्न आहे, मग सर्वांना विचारतो आहे, तुम्हालाच नाही. हे प्रश्न आहेत का नाही? जर मुसलमान 5 वेळा मस्जिदमध्ये जातो आणि तिथं जर तरुण मुलंही जातात, 14 एप्रिल सोडली तर तुम्ही कधी येता इकडे? जे येतात त्यांचं अभिनंदन आहे, त्यांचं कौतुक, विशेष मंगलमय. पण जे येत नाही त्यांचं काय? काही लोकांना वाटते भंतीचं कामच आहे, आम्हाला पद्मश्री भेटते का? कामच आहे, भेटते. तुम्हाला आम्ही सांगतो का कोणता त्रास होते ते? रात्री अपरात्री प्रवास करून करून कंबर काय म्हणत असेल, म्हणजे हे निघाला म्हणून विषय सांगतो. उपकार करत नाही आपण, बुद्ध शासनावर उपकार करत नाही, बाबासाहेबांवर उपकार करत नाही, पण विषय निघाला म्हणून सांगतो. तर मग काम करणाऱ्यांना तरी सपोर्ट केला पाहिजे का नाही? पण त्या सपोर्टरपैकीही नसेल आणि आपणही काहीच करत नसेल तर मग काय? कोणती श्रद्धा? म्हणून भगवंतानं सांगितलं, सद्धम्म सवनं
सद्धम्म श्रवण करायला भेटणे हे दुर्लभ आहे. ऐका ना, दुर्लभ. इच्छा होते का प्रत्येकाची? नाही होत. गाणे ऐकायला इच्छा होते, नाचायला इच्छा होते, नको नको त्या गोष्टीमध्ये इच्छा होते, पण सद्धम्म ऐकायला इच्छा होते का? होत नाही. होते का? तर ते एक जण म्हणे, भंतेजी आज लय लोक येणार आहेत म्हणे, आम्हाला माहीत आहे. म्हटलं काहून? तुम्ही येणार आहे म्हणे त्याच्यामुळे. आता एरवी येत नाही. म्हटलं असं कसं काय म्हणता तुम्ही? येत असतील लोक, तुम्ही येत असाल, असं थोडी आहे. तर म्हणून बघा, चौथी गोष्ट कोणती सांगितली? सद्धम्माचं श्रवण करायला भेटणे हे दुर्लभ आहे. आणि खरंच दुर्लभ आहे. तुम्हाला सांग, जिंदगी जाते पण सद्धम्म श्रवण करायला भेटत नाही. ऐकावं तर वाटत नाही ना. असं बसा वाटते का तुम्हाला? घरात सोफ्यावर खुर्च्यावर बसणारे तुम्ही, बापा इथं मांडी घालून येऊन कसंच बसाव? आणि दुसरी गोष्ट, मुकच कसं बसाव शांत घंटाभर? आम्ही लोकांना शहाणपण शिकवणारे, सल्ले देणारे, आणि इथं ऐकावं फक्त येऊ असं वाटत असेल कोणाकोणाला कधीतरी. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं की चौथी गोष्ट कोणती आहे? दुर्लभ. सद्धम्माचं श्रवण करायला भेटणे. म्हणून तर लोक विहारात येत नाही सद्धम्म श्रवण करायला. ही दुर्लभ गोष्ट आहे ना. आणि पाचवी आणि शेवटची सांगितले भगवंतानं, पबज्जित भावो दुर्लभो लोकस्मिन. हे प्रवर्जित होणं, भिक्षू होणं, हे सोपं आहे का? सहज आहे का? होतात का भिक्षू? हां, भिक्षूला नाव ठेवतील. समजा कोणते चिवरधारी चुकतात का नाही, त्यांचे व्हिडिओ व्हायरल करतील. करतात ना बापा, लोक करतात का नाही? मी म्हणतो व्हिडिओ व्हायरल करू नका. तो अपप्रचार आहे ना, धम्माचा प्रचार आहे का तो? असे जे कोणी भेटतील, दिसतील तुम्हाला, इग्नोर मारा त्यांना. मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला, जे कोणी तुम्हाला असे दिसतील, भेटतील, नका करू ना वंदन, नका बोलू त्यांना, नका पडू पाया, नका देऊ दान. म्हणजे तुम्हाला वाटत नाही ना, नका करू तुम्ही. पण जे चांगले आहे ना, उनके पीछे चले जाओ ना. जगात सारखेच लोक आहे का? तुमचे पोरं सारखेच आहे का? एक चोर निघाला म्हणून दुसऱ्याला शिक्षा देता का तुम्ही? उपासक मंडळी देता काय? तुमच्या घरात 2-4 तुमचे लेकरं आहे समजा, त्यातलं एक बिघडलं, त्याला दोष देता मारता, बिलकुल. पण त्याला दोष देता देता, त्याला मारता मारता, जे चांगलं आहे त्यालाही मारता का तुम्ही? त्याला दोष देता का? मग आपल्यासोबतचं असं गणित आहे, तर सार्वजनिक जीवनातही तसंच गणित असायला पाहिजे. मी हे जाहीरपणे बोलतोय, तुम्हाला सांगतो, अधिकारवाणीनंच बोलतोय. आपण एकेरी बोलत नाही कोणालाच, सगळ्यांना घेऊनच बोलतो आपण. माझं म्हणणं आहे की जर कोणी असं तुम्हाला भेटते, दिसते, इग्नोर मारा त्यांना. अपप्रचार करण्यासाठी कारणीभूत ठरू नका, तेही पापच आहे. कारण ज्यांच्याबद्दल बोलत आहात, ज्यांचा व्हिडिओ शेअर करत आहात, ज्यांच्या पोस्ट शेअर करत आहात, फोटो शेअर करत आहात, ते तर पापी आहेच आहे. पण तुम्ही शेअर करून काय करताय? तुम्ही बोलून काय करताय? कोणतं पुण्य कमवता तुम्ही? बुद्ध शासनाच्या वृद्धीचं काम आहे का ते? कोणत्या धम्माचा प्रचार होईल तुम्ही तसं बोलल्यामुळं, वागण्यामुळं? काही लोक लय बोलतात म्हणा, काही संघटनेचे, भिक्षूंबद्दल, संघाबद्दल, बाबासाहेबांचे दाखले देऊ. माझा त्यांनाही प्रश्न आहे, किंवा त्यांच्या सहवासात तुम्ही असाल तर ते तुम्हाला सांगतो की समजा तुम्ही टीका टिप्पणी करत असाल जगजाहीरपणे आणि सर्वांना घेऊन, तर धम्माचा प्रचार करणे का? होईल का धम्माचा प्रचार? फोटो दाखवून, पुस्तक लिहून. समजा भगवान म्हणाले जगात जे वाईट आहे ना, काही असो, कोणत्याही बाबतीत जगात जे वाईट आहे ते सोडून द्या, जे चांगलं आहे ते घ्या, स्वीकारा. त्यानं तुमचं भलं होईल ना. चांगलं घेतलं तर भलं होईल ना, वाईट घेतलं तर होईल का? मग तुम्हाला इथं एक चांगलं आणि एक वाईट दिसत आहे, आणि तुम्हाला जर बुद्धी आहे तर तुम्ही काय घेतलं पाहिजे आणि वाईटाला काय केलं पाहिजे? तुम्ही भाजीपाला आणायला जाता का? भाजी मंडीमध्ये, भाजी मंडईमध्ये जाता का नाही? जाता का नाही? झोपले? तुम्ही जागे आहे. जाग असावं भीमाचं पिल्लू, जाग असावं. वामन दादानं लिहिलं बरोबर. तर जागा असलो पाहिजे आपण. हे पण सांगतोय तर जागा असण्यासाठीच. गव्हासोबत किडे, ते काय जे म्हणतात ते रगडता कामा नये. भाजी मंडईत गेल्यावर एक वांग उचलते,
किडेलच आहे टाकून दे. दुसरं उचलते, बटाटा घेते, बीट घेते, पाहता का नाही. मग त्यांना म्हणता का वाईट वाईट खराब खराब कोणतं द्या बरं मला जरा, असं म्हणता का? म्हणता का? हे भगवंतानं शिकवलं. जे वाईट आहे, जो बुरा है उसे देखो मत, अगर कभी दिख जाए उसको स्वीकारो मत, उसे छुओ मत, उसको पकड़ो मत, उसको मत ले लो, उसको इग्नोर करो. इग्नोर समजते? टाळणे. टाळणे समजते? टाळायचं. मी आता मगाशी बोलताना म्हणाल कट मारायचं, मारा कट अशा लोकांना, पण त्यांच्याबद्दल चर्चा करू नका. काय चर्चा करता? घाणीची कुठं चर्चा करता म्हणाले भगवान. चर्चा करायची तर धम्माची चर्चा करा. भगवान म्हणतात चर्चा कशाची करा? धम्माची चर्चा करा, घाणीची चर्चा करू नका. चिखलात जेवढ्या जोरात दगड मारला, किती हुशार तुम्ही आहे का नाही? चिखलात जेवढ्या जोरात दगड मारला तर काय होते? आपल्याच अंगावर उडून येते. काहूनच दगड मारावं? मग कोण पाठवलंय असेल आपल्याला, समजा फोटो बिटो, हे सोशल मीडिया डेंजर आहे. तर मी तर म्हणतो बाबा हे पाठवा ना, द ग्रेट हॅपीनेस पाठवा ना, डोळे उघडतील ना. द ग्रेट हॅपीनेस पाठवा, डोळे उघडतील, कान उघडतील. बुद्धाचे वचन आहेत ना त्याच्यावर, प्रत्येक विषयाला धरून आहे ना. हे पाठवा. आईला पाठवा, भावाला पाठवा, बहिणीला पाठवा, बायकोला पाठवा, नवऱ्याला पाठवा, शेजाऱ्यांना पाठवा, मित्राला पाठवा, मैत्रिणींना पाठवा. बुद्धाची वाणी पाठवा. शेअर करत राहा. गुड मॉर्निंग गुड नाईट शेअर करू नका हो. कायची गुड मॉर्निंग आणि गुड नाईट, नुसते फॉरवर्ड मेसेज. याचा आला की बस क्लिक केलं की फॉरवर्ड. मी तर म्हणतो ज्ञानाचा पत्ता नसते. कधी कधी काही फॉरवर्ड करते, काही ते तिकडं काय काय चाललंय हे इकडं फॉर. पौर्णिमा कळे ना आपल्या लोकांना. मी तर म्हणतो पौर्णिमेच्या दिवशी तर नको 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 त्या पोस्ट टाकू नका. मोबाईल आपल्याकडे असला म्हणून काय झालं, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप तुमच्याकडे आहे म्हणून काही टाकता का तुम्ही? अरे उपोषणाच्या दिवशी तर संयम पाळा. कोणती पोस्ट फॉरवर्ड करतोय आपण? तो पण तर धम्माचा प्रचारच आहे. मोबाईल हातात आहे ना आपल्या, धम्माच्या प्रचारासाठी वापरा. उपोषण दिवस आहे ना, तर आपली लिंक पाठवा त्यांना, जॉईन व्हा म्हणा. उपोषण आहे भंतेजी, उपोषणाच्या दिवशी ऑनलाईन उपोषण देतात आणि प्रवचन करतात. धम्माचा मेसेज पाठवा, हे व्हिडिओ पाठवा. पौर्णिमेच्या दिवशी मी आता चेक करतो सोशल मीडियावर आपण ॲक्टिव्ह आहोत धम्माचा प्रचार प्रसारासाठी. नको नको ते मेसेज. पौर्णिमा आहे, उपोषण आहे, त्या दिवशी धम्माचंच पाठवा. अवांतर दिवस आहेत ना, कुठं अन्याय अत्याचार झाला आणि कुठं काय काय झालं, कोणी कोण कुठं गेलं, कोण कोणत्या पक्षात गेलं, आणि कोण पळून गेलं, आणि कोण रडलं, आणि कोण काय केलं. अरे आपल्याला काय करायचं बापू? कोण कशावर बोललं, कोण कोणाकडे सोडून गेलं, याला सोडून गेले म्हणते, त्यांना सोडून गेले, आणि एवढे दिवस साहेबांना लय सेवा केली, हे सांभाळलं. तुला काय करायचं त्याचं? तू इकडं पाहा ना आपल्याकडे. आपलं सोडलं आणि तिकडचं पाहते, त्यांची चर्चा करते. शहाणपण तिकडं शिकवते आणि इकडं येत नाही जिंदगीत कधी. आणि त्यांच्या पक्षाचा उदो उदो करते, गवगवा करते. पक्षाचं चिन्ह जाते का की म्हणते? अरे जाऊ दे, तुला काय करायचं? तुझ्या पक्षाचं चिन्ह तरी तुला माहित आहे का? त्यांची चर्चा करतो तू. हे बोलतो असं, हे बोलावं लागतं तुम्हाला सांगतो. म्हणून धम्म श्रवण करायला मानसिकता पाहिजे. आणि शेवटचं सांगितलं पब्बजितो, प्रवर्जित होता येत नाही. होता येते का? तर होता येत नाही प्रवर्जित. 10 दिवस होणं सोपं आहे. स्वतःला 10 दिवसामध्ये बदलवण्यासाठी होणं हे वेगळं आहे. माझी श्रामणेर लिहिण्यासाठी लय सोपं आहे. वाईट नका वाटू देऊ. हो ना, तेच ते सर्टिफिकेट दाखवते आम्हाला बा माझी श्रामणेर. चांगली गोष्ट आहे ना, पण मी म्हटलं बा आता अभ्यास करतो आपण, कोणत्या ग्रंथात लिहिलं माझी श्रामणेर असते म्हणून? काहून स्वतःला धोका द्याव? वाईट नका वाटू देऊ, पण धोका देणं आहे का नाही? हा, माझी मंत्री ठीक आहे बा, माझी आमदार ठीक आहे बा,
मग समजा कोणी भंतीजी घरी गेले तर सेवानिवृत्त असं लिहावं का? मग आहे का असं ग्रंथात कोणत्या? भगवान म्हणाले हे श्रेष्ठ जीवन आहे, जोपर्यंत चिवर अंगावर आहे श्रेष्ठ जीवन. हे चिवर अंगावरचं गेलं, गृहस्थ झाले, संपला विषय. म्हणून तर लिहिलं पबज्जित भावो दुर्लभो लोकस्मिन. हे भगवंताचं वचन आहे. प्रवर्जित होणं साधी गोष्ट नाही, दुर्लभ आहे. रठ्ठपाल एकटाच गेला अगोदर. गेले का सगळे? यश एकटाच गेला राजवाड्यातून. समजतं तुम्हाला? एकटाच. भगवान बुद्ध कपिल वस्तूला आले आणि परत गेले. 7 तरुण गेले फक्त अगोदर, ज्यामध्ये देवदत्त होता, उपाली नावी होता, महानाम हे होते ना, अनिरुद्ध. 5-7 तरुण होते फक्त. सगळेच गेले का? नाही गेले. प्रबज्जित भाव हा दुर्लभ आहे म्हणाले भगवान. आणि त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे सगळं काही मिळते, हे जर आपल्याला मिळते तर मिळालं आहे आपल्याला. तुमच्या माहितीसाठी सरते शेवटी सांगतो या मुद्द्याच्या, की बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला बुद्ध मिळाला. त्याच्यात आपलं पुण्यही आहे, पण बाबासाहेबांचे अनंत उपकार. मी तर समजतो की आपण बाबासाहेबांच्या समाजात जन्माला आलो. कल्पना करून पहा, इकडं तिकडं जन्माला आलो असतो, आपणही त्यांच्यापैकी असतो, बुद्धाची ओळख नसते. किती सुवर्ण संधी बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिली. बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत राहिलो पाहिजे. हे सोन्यासारखं जीवन तर दिलंच दिलं हो. ज्यांच्या गळ्यामध्ये मडकं, कमरेला झाडू होता, कवडीची किंमत नव्हती. काल कवडी मोल जिनेवा मनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. प्रेमाचं ना सॅल्यूट करते बाप्पा. वरच्या जातीचा माणूस सॅल्यूट करते का नाही? करते ना. आणि अगोदर सावलीचा विंटाळ होता का नाही? आज साहेब साहेब कप बसी धूल चहा आणून देते. काय ताडे साहेब आणून देते, आणून देते. कोणी केला बदल? हा केला का नाही बाबासाहेबांना बदल? बापा न भूतो न भविष्यती अशी धम्मक्रांती पण केली बाबासाहेब. बुद्ध दिला, तिकडे जाऊ नका म्हणाले, इकडे या. बुद्ध दिला ना, तर बुद्ध दिला. तर म्हणून तुम्हाला सांगतो बाबासाहेबांचं हे अनंत उपकार आहे. आणि त्यासोबत आपलं पुण्य कर्मही आहे की आपण या समाजामध्ये जन्माला आलो. आणि जन्माला आलो तर बुद्ध ही दुर्लभ गोष्ट आपल्याला प्राप्त झाली. प्राप्त झाली की नाही? दुसरी गोष्ट मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे, तोही आपल्याला प्राप्त झाला. तिसरी गोष्ट सद्धम्माचं श्रवण करायला भेटणे, तेही आपल्याला प्राप्त झालं. चौथी गोष्ट श्रद्धा संपत्ती, ही पण आपल्याला प्राप्त झाली. आणि 5वी गोष्ट पबज्जित भाव, आपण धम्मगुरू म्हणजे भंतीजी पण बनवू शकतो. ह्या 5ही गोष्टी प्राप्त झाल्या की नाही? पण तरीसुद्धा आपल्यामध्ये जर श्रद्धा नसेल खरोखरच, तर ह्याची किंमत कळते का आपल्याला? किंमत कळत नाही. का? तर मी म्हणतो आपल्या लोकांना का कळत नाही? का कळत नाही? काही लोकांना खरंच का कळत नसेल माहिती आहे का तुम्हाला? त्याची काय गोम आहे? आता शेवटी सांगतो तुम्हाला की हे सगळं काही प्राप्त होऊन देखील का म्हणून आपले लोक इकडे येत नसतील? का म्हणून लोक सिलवान बनत नसतील? का म्हणून लोक बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी सहकार्य सपोर्ट करत नसतील? माहिती आहे का तुम्हाला? किसको पता है इसका कारण? कुणाला माहिती? याचं कारण आता वरवर करणी जर आपण पाहिलं तर याचं कारण आहे लोभ. काय कारण आहे? लोभ. माझं काय? पुन्हा तिथं गोष्ट आहे का नाही? काय येतो विषय? मी आहे. आणि तिथं गेल्यावर मग किंवा तिथं जायचं असेल त्यांच्यामध्ये तर माझं काय होतं का नाही? बघा तुम्ही, इगो मोठा डेंजर आहे. अहंकार प्रचंड घातक आहे, संपवतेच. मी मगाशी जे म्हणालो, लोखंडाला लागलेला स्वतःमधून निर्माण झालेला गंध त्याला संपवण्यासाठी कारणीभूत ठरते. तसेच माणसांमध्ये अवगुण निर्माण झाले की नाही, त्याला स्वतःलाही संपवतात, त्याच्या घरादारालाही संपवतात. आपले काही काही लोक घरादारासह उद्ध्वस्त झाले, कामातून गेलेले आहे.
येतच नाही इकडं, येतच नाही. तर लोभ हा कारण आहे की ज्यामुळे धम्मही नष्ट होते. धम्म हा मार्ग नष्ट होईल ना. कोणी आचरणच करत नसेल, कोणी पालनच करत नसेल तर नष्ट होईल की नाही? होईल नष्ट. कसा नाही होणार? विचारही नष्ट होतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तत्व नष्ट होऊ शकतात, परंपरा बदलू शकतात. आज बघा परंपरा बदलल्या की नाही, आपल्या देशातल्या बदलल्या की नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा की लोभामुळे माणसं श्रद्धावान बनत नाहीत, लोभामुळे माणसं धार्मिक बनत नाही, लोभामुळे माणसं विहारात येत नाही, आणि लोभामुळेच माणसं स्वतःचं परिवाराचं अहित करून घेतात, आणि त्या लोभामुळे बुद्धाचा गौरव करत नाही. जे लोक बुद्धाचा गौरव करत नाहीत ते कशामुळे करत नाहीत? लोभामुळे. कारण त्यांचा तो लोभ त्यांना प्रिय असतो ना. माझं काय म्हणते, माझं तिथे काहीच नसेल तर मी काय जाऊ म्हणते. बुद्ध समजू देत नाही. लोभ बुद्ध समजू देऊ शकत नाही. पैशाच्या नादी लागलेल्याला बुद्ध काय समजेल? समजते काय? प्रसिद्धीच्या नादी लागलेला बुद्ध समजेल का? समजेल का? समजत नाही. प्रसिद्धीच्या मागे लागलेला बुद्ध काय समजेल? जे भाकरीवरच असतात फक्त, पंगत कधी उठते, पंगत कधी उठते, त्यांना बुद्ध कळेल का? कार्यक्रमाला गेलेत, खिचडी पुलाव बनते, मस्त सुगंध येते त्याचा, हे त्या महाराजाकडे पाहत राहते, त्या स्वयंपाकाकडे पाहत राहते. याची श्रद्धा तिकडे जेवणावर. काही काही लोक असतात ना बापा, तसे नसतात म्हणता का? असतात का नाही? लग्नात जातील, सारं लग्न चांगलं झालं, चला म्हणता आपण जेवून घेऊ, आणि जेवण करते आणि कट मारते तिथे. आणि कायला गेला तर कुठे गेला? तर लग्नाला गेला, लग्न लावायला थांबले नाही, जेवण केलं की निघले. बघा बरेच लोक असेच आहेत, तुम्हाला सांग. आणि म्हणून कोणाची जेवणावर श्रद्धा आहे, भगवान बुद्ध म्हणाले, म्हणून लोभ उत्पन्न झाला तर धम्माचा गौरव करत नाहीत लोक. करतात का? लोभ उत्पन्न झाला तर ना बुद्धाचा गौरव आहे, ना धम्माचा गौरव करू शकतात, ना संघाचा गौरव करू शकतात, ना बुद्धाच्या शिकवणुकीचा गौरव करू शकतात, ना समाधी मार्गाचा गौरव करू शकतात. म्हणजे लोभ उत्पन्न झाला तर लोक इकडे येऊ शकत नाहीत, श्रद्धावान धार्मिक बनू शकत नाहीत. तर त्याच्या संदर्भातील एक बोधकथा शेवटी मी तुम्हाला सांगतो की आपल्या लोकांची अशी परिस्थिती का. यं किंची रतनं लोके विज्जती विविधा पुथु, रतनं बुद्ध समं नत्थी, रतनं धम्म समं नत्थी, रतनं संघ समं नत्थी जरी असले खरे, तरी सुद्धा आपल्याला जर कळत नाही तर आपलं गणित कुठंतरी चुकते, बिघडते, असंच म्हणावं लागेल ना. बाबासाहेब का म्हणाले, काय म्हणाले 15 ऑक्टोबरला 1956ला आपल्यापासून जवळच असलेल्या दीक्षाभूमीवर, की उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे पाहून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म पाठवला. आज जर भीम के लगते जिधर खरंच आधी इधर आधी उधर असतील, हॉलमध्ये एक आणि किचनमध्ये एक खरंच आजही असेल काही काही लोकांकडे, हां सांगा तुम्ही. बिगडाबिगडीचा कार्यक्रम आहे का नाही? हा मी तुम्हाला जे म्हटलं टाकळं घाटाचं, ते का चूक आहे का त्याच्यात? इथं बुद्ध एकाच फ्रेममध्ये, हो, इथं बुद्ध, इथं बाबासाहेब, आणि इथं भलतंच काही. मी तर म्हणतो तो फोटो बनवणार आहे नरकात जाईल, फोटो घेणार आहे नरकात जाईल, आणि काहीच न बोलणार आहे नरकात जाईल. मग समजते का भंतीजी? रिपीट करतो, तुम्हाला वाईट वाटलं तर आपल्याला काय देणे घेणं नाही. आपला टीए डीए काही कमी जास्त होत नाही. लोक लय श्रद्धावान आहेत आणि लोक जीवही द्यायला बसले आपल्याला. जीव म्हणजे बा हम तुम पर कुर्बान आहे. रिपीट करतो मी, कारण हा एरिया आहे. आपण ज्या एरियात जातो तिथं जे ब्रेकर आहेत, गतिरोधक आहेत, त्याच्यावर बोललं पाहिजे ना. नाही तर सुज्ञ लोक, श्रद्धावान लोक जे असतात ते वॉच करतात आम्हाला. भंतेजी आले तर होते, काहीच तर बोलले नाही. भंतेजी
तुमच्यातलं कोणी म्हणायचं बापा आणि तुम्ही तर म्हणत होते करुणा भंतीचे तर लयच बोलतात, लयच डोस देतात, लयच गोळ्या झाडतात आणि इथून जवळ जे आहेत जे आपले लोक तिकडं जातात काही काही अंगात येते त्याच्यावर तर काहीच बोलले नाही. तर म्हणून तर बोलतो रिपीट करून की ते लोक नक्कीच नरकात जातील जिवंतपणात. बरं शाप देत नाही बापा आपण कोणाला, पण जो बाबा साहब को बेईमान होंगे उनको सजा तो मिलेगी. क्यों म्हणते वो कोई भी हो, वो चिवरधारी भी क्यों ना हो, अगर कोई बेईमान होता है, कोई उपासक हो, कोई मंत्री हो, कोई राजकीय हो कारणी हो, कोणी पण असो हो, तर मी म्हणतो ते लोक खरंच नरकात जातील की जे तिकडे जातील, जे तसा फोटो तयार करतील, बुद्ध बाबासाहेबांचा अपमान करणारा फोटो तयार करतील ते नरकात जातील. एक दुसरी गोष्ट ते फोटो विकत घेतील, घरात आणतील किंवा कोणाला देतील ते दोन, ते नरकात जाते. नंबर 2. नंबर 3, हे ढळ ढळ डोळ्यानं दिसत असताना बिगडा बिगडीचा कार्यक्रम आणि आपण या एरियात राहतो आणि लयच म्हणतो मी या संघटनेतला, फलाण्या संघटनेतला आणि दिसतान्या संघटनेतला आणि माझ्या नावासमोर हे आणि माझ्या नावासमोर ते, आणि त्याच्यावर काहीच बोलत नसाल किंवा ते बंद करण्यासाठी संपवण्यासाठी तुमच्याकडे कोणता कार्यक्रम नसेल तर तुम्ही नरकात जा. शाप देत नाही आपण, पण सांगतो तुम्हाला. बाबासाहेबांनी सांगितलं जागृतीचा विस्तव तुम्ही कधी विजू देता कामा नये. तुमच्यात बसलेलं नाही कोणी, अरे बापा भरपूर आहे, अर मग तर लयच अवघड आहे की हो. बापा 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 आम्ही आलो कशासाठी होतो, आणि भंतीजी तर भलतच बोलले की आर भलतच नाही हो. हे लय उपकार आहे बाबांचे आपल्या. 4 लेकरं गेले पहा, इंदू गेली बिचारी, तुम्हाला लेखी बाळी असतील. इंदू बाबासाहेबांची इंदू होती हो, रमाईकडून झाली, पिवलीची होती, मेली मरण पावली. रमेश झाला, मेला मरण पावला. राजरत्न झाला, मरण पावला. गंगाधर झाला, तो मरण पावला. राजरत्न मेला, बाबासाहेबांसारखा होता तो, इतरांपेक्षा थोडेसे जास्त दिवस जगला. बाबासाहेबांना अपेक्षा निर्माण केल्या त्याच्याकडून, माझ्यापेक्षा जास्त शिकवेल मी माझ्या राजरत्नाला, माझ्यासारखा राजबिंडा दिसतो माझा राजरत्न, असे म्हणायचे बाबासाहेब. आणि गेला मेला एक दिवस राजरत्न, डॉक्टरनं पाहिलं नाही राजरत्नाला. राजरत्न मेला, बाबासाहेबाकडे काही नव्हतं, त्याला नवीन कपडा नव्हता गुंडाळण्यासाठी. लोक बाबासाहेबांकडे आले, साहेब राजरत्नाला घेऊन जायचं स्मशानात, नवीन कपडा आणायचा. मेल्यावर बाबासाहेबांनी खिशात हात घातले आपले, काही नव्हतं त्यावेळेला खिशात. बाबासाहेबांनी पुस्तकासाठी पैसे खर्च करायचे ना, बाबासाहेब चळवळीसाठी पैसे खर्च करायचे ना. कोणता शहान शोक जर केला तर उगीच नाही केला, टोपी बिपी घालून राहायचे, चष्मा घालून राहायचे, टाय कोटात राहायचे, उगीच नाही राहायचे. तो आदर्श माझ्या समाजाने घ्यावा यासाठी राहायचे, हुशारकी करण्यासाठी नाही आपल्यासारखी. समजते का तुम्हाला? बाबासाहेबांच्या बोलण्यात वागण्यात सगळ्या गोष्टीत आदर्श ठेवला त्यांनी. तो राजरत्न गेला, पैसा नव्हता नवीन कपडा आणण्यासाठी. कार्यकर्ते म्हणाले साहेब, बाबासाहेब आम्ही आणतो कपडा. बाबासाहेब म्हणाले नाही, माझा बाळ आहे, तुमचा कपडा समाजाचा पैसा कसा घेऊ मी याच्यासाठी. नव्हता कपडा, रमाईच्या त्या कपड्यातून कोणातरी गुंडाळलं म्हणतात त्या प्रेताला बाळाच्या. ढसा ढसा रडले बाबा. मी समाजासाठी करतो, पण माझ्यासाठी काहीच नाही. माझ्या बायकोसाठी मी काहीच करू शकत नाही, माझ्या लेकरासाठी मी काही करू शकत नाही. पाहिजे तुम्हाला, 2-3 दिवशी गोलमेज परिषद होती लंडनला. माहिती तुम्हाला, निघाले बाबासाहेब लंडन परिषदेला जाण्यासाठी, गोलमेज परिषदेला जाण्यासाठी. बाबासाहेबाचे भाऊ होते बाळाराम. बाबासाहेबाला म्हणाले भिवा कुठं चालला? बाबासाहेब म्हणाले मला लंडनला जायचं गोलमेज परिषदेला. तो बेडाबिडा झाला, अरे तुझा आताच बाळ गेला, राजरत्न गेला आणि तू तिकडे चालला. बाबासाहेब भावाला म्हणाले आपल्या स्वतःच्या सख्या की दादा, राजरत्न गेला माझा, रमेशही गेला, इंदू गेली, गंगाधर गेला, मी रडलो काय पडलो काय, परत येणार नाही.
पण मी आज त्या गोलमेज परिषदेला जर गेलो नाही ना तर माझा राजरत्न तर गेला, पण गांधी अँड कंपनी माझ्या समाजातल्या असंख्य राजरत्नाचे बळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तो बळी वाचवण्यासाठी, माझ्या समाजाचा उद्धार करण्यासाठी मला तिथे जावं लागलं. माहिती आहे तुम्हाला? आणि गेले बाबासाहेब. आपल्यासारखे होते बाबासाहेब? होते का स्वतःचा विचार करणारे? मी यासाठी म्हणून सांगतो की ज्यांना तिकडचा पुळका आहे ना, सोडून द्या. तुम्ही माझ्या माया आहात, तुम्ही माझे बाबा आहात म्हणून हक्कानं बोलतोय. चुकत होतात ठीक आहे, पण इथून पुढे नका चुक. रमाईनं पण तर मागणी केली होती ना पंढरपूर दाखवा म्हणून. पंढरपूरच्या जवळच होते बाबासाहेब, सोलापूरला. रमाई गरोदर होत्या तेव्हा. बाबासाहेब रमाईला काय म्हणाले? रामू, मी बॅरिस्टर आहे, मी शिकला सवरलेला आहे, मी साहेब आहे, तू माझ्यावर प्रेम करते ना? तिथे गेल्यानंतर जर मला लोकांनी अडवलं की तुम्ही महार समाजाचे आहे आणि मध्ये येऊ शकत नाही, आताही होतात की नाही अशा घटना? पेपरमध्ये वाचता का तुम्ही? आताही घटना होतात. तुला सहन होईल का म्हणाले रामू. रमाईने हट्ट सोडून दिला. साहेब, तिथे जर असं होणार असेल तर मला नको येते पंढरपूर. बाबासाहेबांनी वचन दिलं, तुझ्यासाठी एक असं पंढरपूर निर्माण करेल की जिथे कोणाला कोणी रोखणार नाही. लोक समतेचा संदेश घेऊन जातील, वैचारिक स्वातंत्र्याचा संदेश घेऊन जातील, बंधुभावाचा न्यायनीतीचा संदेश घेऊन जातील, लोकशिलाचा संदेश घेऊन जातील. असं पंढरपूर रामू तुझ्यासाठी मी तुझ्या निर्माण करेल, तुला वचन देतो. निर्माण केलं बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला पंढरपूर. पण शोकांतिका आणि दुर्दैव रमाईचा आपल्या की रमाई तेव्हा ते पाहण्यासाठी जिवंत नव्हते, पण बाबासाहेबानं करून दाखवले. येवल्याला गरजले आणि नागपूरला येऊन बरसले. समजतं का गरजनं बरसनं? तुम्ही येवल्याला सिंह गर्जना केली, धर्मांतर करणार नाही, राहणार नाही या धर्मामध्ये म्हणा. जो माणसाचा छळ करतो, माणसाला पाण्या वाचून ठेवतो, त्या धर्मात राहू कसा? माहिती तुम्हाला? आणि इथं प्रतिज्ञा येऊन खरी करून दाखवली, धर्मांतर केलं. लाखो लोक आले बाबासाहेबांसोबत आणि धर्मांतर. ही त्याची परिणिती आहे, हा त्याचा रिझल्ट आहे. आपण जे आहोत हे भिक्षुपण, हे सगळं जीवन हे बाबासाहेबांची देण आहे. म्हणून त्यांना बेमान होता कधी काम नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, जे लोक ते करत असतील त्यांना भलेही वाटत असेल की ते केल्यावर कोणी आशीर्वाद वगैरे देईल, मी तर म्हणतो आशीर्वाद तर दूरची गोष्ट आहे. कोणता फोटो काय आशीर्वाद देईल? मी तर म्हणतो बाबासाहेबाचाही फोटो आशीर्वाद देत नसते आणि भगवंताचाही फोटो कोण आशीर्वाद देईल? हो, फोटो मूर्ती आशीर्वाद देतात का? देतात? तुम्ही त्या मताचे असाल तर खोटे आहे. फोटो काय आशीर्वाद देईल, मूर्त्या काय आशीर्वाद देतील? पण बुद्धाचं एक वचन जरी तुम्ही आचरणात आणलं तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल. समजलं तुम्हाला? बुद्धाचा धम्म असा आचरणिक आहे. म्हणून मी या मुद्द्यावर बोललो की ज्या कोणत्या माझ्या मावल्या, जे कोणते माझे बाबा भाऊ, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असेल आतापर्यंत. कोणाचा मटका लागते, कोणाचा नंबर लागते, कोणाचं काय लागते. अरे मटक्यात जिंदगी वाया घालवता का? आता सिगालो सुत्तामध्ये सांगितलं मी, मटके खेळणारे आणि आकडा लावणारे उद्ध्वस्त होतात. तुमचा पोरगा जेव्हा उद्ध्वस्त होईल तेव्हा तुम्हाला कळेल मटका खेळू खेळू. तुमच्या घरचा माणूस जेव्हा मटका खेळू खेळू उद्ध्वस्त होईल तेव्हा तुम्हाला कळेल. आणि वेळ निघून गेलेली असेल आणि ते येणार नाही फोटोतलं तिथं तुम्हाला आशीर्वाद द्यायला आणि थांबवायला. येईल का? विचारून बघा, तुम्हाला येईल का? आणि असं जर काही असतं तर बाबासाहेबांनी का नाही स्वीकारलं? बाबासाहेबाला तर सारे लोक म्हणाले ना, पैसे देतो आमच्या धर्मात या. आता मी त्या दिवशी सांगितलं, पैसे किती बी घ्या आमच्या धर्मात या. धर्मगुरू निलय म्हटलं पण माझ्या भीमाला नाही पटलं. म्हणाले नाही का लोक पैसे घ्या म्हणून? म्हणाले की नाही? वाचता का तुम्ही? वाचन करता? मग काय विषय? शीख लोक म्हणाले आमच्याकडे या. दादरला गुरुद्वाऱ्यासाठी जमीन दिली बाबासाहेबांनी चित्रा सिनेमा समोर. दादरला गुरुद्वाऱ्यासाठी शीख धर्माची दीक्षा घेणार होते बाबासाहेब अगोदर. म्हणजे ते विचार करत होते, मुस्लिम धर्माचाही विचार करत होते. औरंगाबादला दौलताबाद किल्ला आहे, तुम्ही ऐकला असेल तर, कधी पाहिला असेल. त्या किल्ल्यावर बाबासाहेब आले होते. भेड म्हणून बाबासाहेबांचा अपमान केला, हौदातलं पाणी पिऊ दिलं नाही. माहिती तुम्हाला? मुसलमानांनी पण. तर बाबासाहेब म्हणाले, मी मुसलमान झालो असता असंच छळ केला असता का माझा? मी दीक्षा घेतली असती तुमच्या धर्माची तर माझा असाच छळ केला असता का? तुमचा धर्म हेच शिकवतो का तुम्हाला?
दुसऱ्याला कमी पाहणे, दुसऱ्याला टोमणा मारणे, दुसऱ्याला तुच्छ लेखणे हे तुमचा धर्म शिकवत असेल तर कोणता श्रेष्ठ आहे तुमचा धर्म? हिंदू धर्मालाही हिंदू धर्माच्या समोर बाबासाहेबांनी असे प्रश्न उपस्थित केले, माहिती आहे तुम्हाला. आणि म्हणून हे यासाठी म्हणून मी सांगितलं की आपल्या लोकांनी बदललं पाहिजे. तर तुम्हाला शेवटचं एक बोधकथा सांगतो. मी यासाठी म्हणून बोललो, पत्रकात 12 ते 5 पर्यंत वेळ आहे, पण 12 ते 5 बोललो हे बिघडून जाईल कार्यक्रम इकडे सगळा. आणि तुमचा कार्यक्रम बिघडेल असं वाटत नाही तुमच्या चेहऱ्यांकडे पाहून. तुमची मुद्रा तर प्रसन्न मुद्रा दिसते बापा, आहे का? वर्धा चांगला आहे, हो, हिस्टॉरिकल आहे, ऐतिहासिक आहे. इथे तशा प्रकारचे खंडार आहेत आपल्या वर्धेला, नाही का? हे नागपूर, पवनी, भंडारा हे जे काही आहे ना, हे ऐतिहासिक आहे, भगवंताच्या काळापासून ऐतिहासिक आहे. फुईजी गुरुजी इथं आले, त्यांनी शांतीस्तूप बनवला बघ, नाही का? म्हणजे जापनीज लोक इकडे येतात आणि ते आपला पॅगोडा बनवतात. शांतीस्तूपाचं निर्माण केलं त्यांनी, जगप्रसिद्ध आहे शांतीस्तूप, माहिती आहे तुम्हाला. आणि वर्धेतलाही शांतीस्तूप जगप्रसिद्ध आहे, जगातून लोक येतात. तुम्ही कुठं जाता का नाही माहीत नाही. टाक्कळ घाट सोडून बुद्धगयेला जाता का? टाक्कळ घाट सोडून दीक्षाभूमीला जात जा, टाक्कळ घाट सोडून इकडे दीक्षाभूमीला जात जा, चैत्यभूमीला जात जा, औरंगाबादला येत जा, नाही का? बुद्धगयेला येत जा. आमचा आता 5 तारखेला कार्यक्रम आहे नोव्हेंबरचा, आणि तुम्ही ठेवला समारोप. जरांडे साहेबाला म्हटलं बा मी की एक जरांडे तुमचं काय जारोंडे का? म्हटलं जरांडे, तुम्ही जरांडेच आहे का काय? तर असो, तर बुद्धगयेला जात जा. तर तुम्हाला सांगेल, मी 3 मित्र होते, 3 मित्र होते बघा, आणि जिवलग मित्र होते. बघा तुम्ही, लोभ मोठा डेंजर असतो, आणि लोभामुळेच हे जे लोक इकडे या प्रवाहात येत नाहीत, तर लोभामुळेच. तर 3 मित्र जिवलग मित्र होते, आणि एका वाटेने ते चालले होते. वाटेने जात असताना त्यांना एका ठिकाणी काही लोक एका तरुण मुलाला मारताना दिसले, आणि मारून मारून त्याला मारून टाकलं एका पोराला. हे 3 मित्र तिथून चालले होते. यांनी बघितलं, अरे गड्या काय पाप केला असेल या पोरानं, किंवा हे माणसाने किती पाप केलंय, पोराला मारून टाकलं. पुढे पुढे गेले, पुढे एक गाव लागलं. एका गावामध्ये एक विधवा स्त्री होती, तरुण. तर त्या विधवा स्त्रीला तिचं शेत जमीन जुमला सगळं घेतलं, दागदागिने घेतलं. काही लोकांनी तिला खूपच मारझोड केली, तिच्यावर अन्याय अत्याचार केला, आणि तिला हकलून लावलं तिच्या स्वतःच्या घरातून. हे त्या मित्रांनी पाहिलं, आणि त्यांनी विचार केला, गड्या लोक किती पापी आहेत, अशा स्त्रीला पण मारतात, किंवा ती स्त्री किती कोणतं पापकर्म केलं असेल की तिला लोकांनी मारलं, तिचं धन लुटलं. पुढे पुढे गेले तर काही लोकांनी, शिकारी लोक होते, तर त्यांनी पशु पक्षी खूप मारले आणि जमा केले होते, पशु पक्षी शिकारी लोकांनी. ती घटना या 3 मित्रांनी पाहिली, आणि त्यांनी विचार केला, गड्या या पक्ष्यांनी कोणतं पाप कर्म केलं असेल की यांच्या वाट्याला मरण आलं, आणि या शिकाऱ्यांनी सुद्धा किती पाप केले की यांनी या पशु पक्ष्यांना मारलं. किती घटना झाल्या? 3 घटना झाल्या. आणि मग पुढे पुढे गेले, त्यांनी विचार केला की लोक खरंच खूपच पापकर्म करतात. लोक पापकर्म का करतात, तर पापाचा बाप कोण हे शोधायचं होतं. त्यांनी काय शोधायचं? त्यांनी तिघांनी विचार केला की बा लोक पाप करतात, तर पापाचा बाप कुठं आहे त्याला शोधून त्यालाच मारू आपण, म्हणजे लोक पाप करणार नाही. बोधकथा आहे, तिला त्याच लेवलवर घ्या. तर मग त्यांनी विचार केला, आपल्याला कोण सांगेल की पापाचा बाप कोण आहेत, म्हणजे लोक नेमकं पाप का करतात, समजलं तर पाहिजे ना. तर मग ते विचारात पडले, कुणाला विचारावं. रस्त्याने चालतच होते, हे प्रवासी होते ना 3. मग रस्त्याने चालता चालता यांनी विचार केला, निरपराधी लोकांना मारत आहेत लोक, पाप करत आहेत, ते स्वतः पण मरत आहेत, मार खात आहेत, आणि तेही पापाचे भागीदार बनत आहेत. तर त्यांना एक संन्यासी दिसले, परिव्राजक, एक वयोवृद्ध परिव्राजक, कुठं? जंगलामध्ये. आणि ते दिसल्यानंतर यांनी विचार केला की जरा बुजुर्ग दिसत आहेत,
आणि परिव्राजक आहेत, संन्यासी आहेत. तर चला आता यांना विचारू आपण की पापाचा बाप कोण आहे. तुम्हाला माहित आहे का पापाचा बाप कोण? माहित आहे? अरे बापा. तर मग त्याला विचारलं, त्या संन्यासाला, परिव्राजकाला, तर ते म्हणे हो मला माहीत आहे म्हणे पापाचा बाप कोण आहे. तर ते खुश झाले, त्यांना वाटलं गड्या सापडली गोष्ट. तर ते म्हणे कोण आहे. तर त्या परिव्राजकाने असा हात केला. ते म्हणे डोंगर दिसतं का तुम्हाला, पहाडी. हो. तर त्या पहाडीमध्ये गुहा आहे म्हणे, गुफा. त्या गुफेमध्ये पापाचा बाप बसलेला आहे. तिथं जाऊन तुम्ही त्याला भेटू शकता, पण जरा सांभाळून जा म्हणून, ते लय डेंजर आहे. त्याच्या जवळ कोणी गेलं की ते मारूनच टाकते. तर हे शस्त्रधारी होते, हे मित्र शस्त्रधारी. यांच्याकडे शस्त्र होतं, तलवार होती, भाला होतं. आणि यांना वाटलं आपल्याला कोण कोण काय करू शकते. यांनी विचार केला आपल्याला कोण काय करू शकते. हे निघाले लगबगीने, तिथे गेले तर खरोखरच एक गुफा होती. त्या गुफेत त्यांनी प्रवेश केला. गुफेत प्रवेश केल्याबरोबर हा जिकडं तिकडं सोनंच सोनं होतं. काय होतं? सोनंच सोनं. खरं हो, सोनं खरं, कथेतील खरं सोनं. हे पाहिल्याबरोबर यांची मानसिकता बदलली. चॅनल बदलतात ना आपले. तुमचं बदललं का आता? का ते सुरू आहे? बदलू देऊ नका बापा. हे चॅनल कामाचं आहे. हेच चॅनल राहू द्या, दुसरं बटन दाबू नका. तर मग चॅनल बदलणं म्हणजे काय, तर भलताच विचार. तर मग सोनं दिसत होतं. 3 मित्र होते आणि 3 मित्रांनी विचार केला की आता दिवस आहे. आता काय आहे? दिवस आहे. मग हे सोनं जर घेऊन जायचं तर दिवसा ढवळ्या घेऊन जाऊ शकत नाही ना. चोरी करू शकता का दिवसा ढवळ्या? नाही घेऊ शकत. मग त्यांनी विचार केला की आपण रात्र होण्याची वाट पाहू, तर इथंच थांबू आणि रात्र झाली की हे सोनं घेऊन जाऊ. कशासाठी आले होते तिघे? पापाचा बाप पाहण्यासाठी आले होते. आणि इथं आल्यावर भलत्याच कामाला लागले. चॅनल बदललं. आता सोनं घेऊन जायचंय आणि दिवसाला कसं घेऊन जाऊ शकतो, तर रात्रीला. मग रात्रीला घेऊन जायचं तर थांबावं लागेल. तर थांबायचंय तर पोटात काही भाजी भाकरी नाही, अन्न नाही. तर मग जेवणाची सोय करू. तर एकाला सांगितलं की तू इथं थांब, आम्ही 2 जण जाऊन जेवण घेऊन येतो. ठीक आहे. 2 जण गेले. तर 2 जण जाता जाता त्या दोघातल्या एकाने विचार केला की सोनं तर मला एकट्यालाच भेटलं पाहिजे. बघा लक्षपूर्वक आहे का? सोनं एवढं मोठं आहे, माझ्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल, तर मला एकट्यालाच भेटावं. आजही काही लोक असेच आहेत आपल्या देशातली गोष्ट करतो बापा. तुम्ही लय चांगले वाटते का नाही? माझाच नातू आमदार व्हावा, सरपंच माझाच नातू व्हावा, दुसऱ्याचा नाही. माझा मुलगा, माझा नातू, त्याचा मुलगा, त्याचा नातू, हेच आलेत फक्त जन्माला या जगात. दुसरं कोणी आलं नाही. राजकारणाचीच गोष्ट करत नाही, पैसे कमवण्याच्या बाबतीत. बरोबर का नाही? असे आहे ना हकीकत. तर ते जेवण आणायला गेले ना दोघे, तर त्यातल्या एकानं विचार केला की सोनं तर मलाच भेटेल, तर मी काय करेल की एक आयडिया करेल. कोणती आयडिया? तर सोबत जे होतं की नाही, पाठी मागून सुरा खुपसला त्याच्या, मारलं त्याला. मारलं. यानं गावात जाऊन जेवण आणलं. मग आता ते तिकडं एक होतं गुफेत सोन्याची राखण करणार, आणि आता हे एक, 3 पैकी 2 राहिले. आणि यानं विचार केला, जेवण घेऊन आलं. जेवण घेऊन येता याच्याकडे यानं आणलं विष. यानं विचार केला सोनं तर मलाच भेटलं पाहिजे, सोनं मलाच भेटलं पाहिजे. मग काय, तर ते विष होतं, विष कालवलं जेवणामध्ये आणि निघालं. म्हणजे
ते तिकडं जे बसलं होतं की नाही ते लय हुशार होत. नको त्या कामात लोक लयच हुशार राहतात, चांगल्या कामात हुशार नसतात. तिथं बुद्धीच काम करत नाही. माझं डोकं दुखायला म्हणते, मी येत नाही म्हणते, जात नाही म्हणते, ध्यान करावं वाटत नाही म्हणते मला. डोळे कुठं बंद करून बसतात का म्हणजे, डोळे बंद करण्यासाठी दिले का म्हणे आपल्याला. म्हणतात का नाही लोक, बापा म्हणतात आपल्यातलेच लोक म्हणतात का नाही. तर मग ह्यानं विचार केला की आता विष कालवतो जेवणामध्ये म्हणजे ते मरेल आणि तो मेला म्हणजे सोनं आपलं. ते जे बसलं होतं ते हुशार होतं तिथं. लोकांना वाटते फक्त मीच हुशार आहे, बापा दुनिया लय हुशार आहे. असं कोणालाच वाटू नये माझ्यासह की मीच लय हुशार. लय हुशार जगामध्ये लोक. तर यानं विष कालवलं जेवणात. हे जे जेवण घेऊन येत होतं विष कालवलं आणि घेऊन गेलं जेवण. तर संध्याकाळ झालीच होती नाही का, थोडासा अंधार पडायला बाकी होता, संध्याकाळ झाली होती. तर मग झालं असं की ते सोनेवाल्याने विचार केला की याला मारून टाकू आपण, जे जेवण घेऊन येते त्याला मारून टाकू असा त्याने प्लॅन केला. हे जेवण घेऊन आलं बाण, हे जेवायला बसायचंय तर याच्या डोक्यात याला मारायचं आणि त्याच्या डोक्यात याला मारायचं. मग जे जेवण घेऊन आलं की नाही ते पाहत होतं त्या सोन्याकडे, इकडं तिकडं इकडं तिकडं, कुठून सुरू करू, कुठून घेऊन जाऊ, कुठून सुरू करू, कुठून घेऊन जाऊ. असे काही लोक असतात का, चोरटे लोक, लबाड लोक, मी दिसतो का नाही, मी दिसतो का नाही. तर मग हे नादात होतं त्या सोन्याकडे पाहण्याच्या. हे जेवण करणारे जे होते की नाही, ज्याच्यासाठी जेवण आणलं होतं त्यानं सुरा पाठीमागून खुपसला आणि त्याला मारलं, ज्यानं जेवण आणलं त्याला. आणि हे आता यानं विचारलं होतं की ते दुसरं कुठे आहे, तर ते म्हणे दुसऱ्या लोकांनी मारून टाकलं त्याला, ज्यानं जेवण आणलं त्यानं, असं सांगितलं. आता किती जण राहिले, एकच राहिलं. कोणतं, सोनं राखणारं राहिलं ना. तर सोनं राखणारं राहिलं तर रात्र होणं बाकी होती थोडीशी. तर याच्या डोक्यात विचार आला की आता जेवण करून घेऊ का नाही. केलं जेवण, जेवण एवढं केलं, भूक लागली होती. भूक लागल्यावर काय असतं, आपलंच पोट, आपलेच हातन, आपलं ताट आणि आपलं जेवण आहे. आपला मालिक कोण आहे नाही का. तर त्यानं खाल्लं, अकर बकर खाऊन 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 सारं ताट बीट पुसून. एक तर जेवण जास्त झालं होतं आणि ते जास्त तर झालंच होतं आणि त्याच्यात होतं विष. यानं जेवण केलं आणि याला आली तंद्री. याला वाटलं बा झोप येऊ लागली जास्त जेवण केल्यामुळं आणि थोडासा उशीर आहे, थोडंसं अंग टाकावं. यानं अंग टाकलं कायमचं. काय विचार केला होता यानं, कुठे गेले होते, बापाचा बाप शोधण्यासाठी गेले होते. तिथं जाऊन पडले लोभात आणि लोभात पडल्यामुळं तिघही बेमोत मेले. तर पापाचा बाप कोण आहे, लोभ आहे. समजलं तुम्हाला. लोभामुळेच ह्या सगळ्या गोष्टी मग घडत असतात. धार्मिक न बनणे, श्रद्धावान न बनणे, बुद्धाचं महत्त्व नसणे, धम्मश्रवण करायला जाऊ न वाटणे नाही का, भंतेजी न बनाव वाटणे. हे जे 5 इच्छा सांगितल्या की नाही, 5 बाबी सांगितल्या, गोष्टी सांगितल्या की नाही दुर्लभ, हे त्याच्याशी संबंधित होतं. कारण सगळंच तर मिळालं आपल्याला, पण त्याची किंमत का म्हणून नाही, लोभ प्रवृत्ती असल्यामुळं. तिकडे जाऊन काय भेटते म्हणे, का पैसे भेटतात का तिकडे जाऊन, काय भेटते म्हणजे भेटाव फक्त, आंदो येऊ द्या फक्त. खिसा हा भरला की दुसरा खिसा बनवून घेतलाय तो भरू द्या. एका ठिकाणी फोटो आला की दुसऱ्या ठिकाणी आला पाहिजे. बापा एक हार झाला की दुसरा हार. जिंदगी चालली हार 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 करण्यात आणि एक दिवस आपलीच हार करून घेते या जिंदगीतून आणि जिंदगी वाया जाते. आणि त्यामुळे तुम्हाला मी हे थोडंसं तत्वज्ञान मी शिकवत नाही, आजही सांगतो
हे साध्या साध्या गोष्टीमधून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. आज काय शिकवलं तुम्हाला? तर दुर्लभ अशा भगवंतानं सांगितलेल्या 5 बाबी, 5 गोष्टी ज्या आहेत त्या दुर्लभ आहेत, त्या समजून घ्याव्यात. आणि त्या समजून का घेऊ शकत नाही? तर याला कारण आपल्यामधली लोभी प्रवृत्ती आहे असं भगवंतानंच सांगितलंय. म्हणून बुद्ध धम्म किती महान असेल, हे जीवन कितीही अनमोल असेल, श्रद्धेमुळं आम्रपाली, पटाचारा, किसा, गौतमी, बिंबिसार, अजातशत्रू, प्रसेनजित, सम्राट अशोक जरी बदलले, हे माहीत जरी आहे, पण मी बदलणार नाही. काऊन? तर लोभी प्रवृत्ती आहे का नाही? दुसरं काही आहे काय? तर लोभीच प्रवृत्ती आहे. तुम्ही कोणीकडूनही घ्या, तिथंच येते गोष्ट. कोणीकडूनही घ्या, मोठेपणातच गोष्ट येते, लोभातच गोष्ट येते, स्वार्थातच गोष्ट येते, लबाडीतच गोष्ट येते, मीपणातच गोष्ट येते, अहंकारातच गोष्ट येते. आणि त्याच्या सगळ्यांचा बाप कोण आहे? लोभच आहे. आणि म्हणून आपलेही लोक काही लोभालाच बळी पडलेले आहेत. म्हणून एकदम मला श्रीमंत होऊ द्यावं म्हणतात. ते धर्माचं काही गोष्ट पडली, अजून एक माडी बांधू द्या, अजून एक माडी बांधू द्या, अजून एक प्लॉट घेऊ द्या, अजून एक घर घेऊ द्या, अजून एक करू द्या. करा, श्रीमंत बना, पैसेवाले बना, धनवान बना, बिझनेसमॅन बना, नोकरीला लागा, ऑफिसर बना, क्लास 1 ऑफिसर बना, IAS ऑफिसर बना. पण एखादा पगार धम्म कार्यासाठी दान देण्याचाही संकल्प करा. 20वा हिस्सा सांगितला का नाही? सांगितला का नाही? पोराला कपडे घेताना, स्वतःला कपडे घेताना वर्षभरातून कधी पण एखादं भंतेजीला चिवरदान देऊ का मी 5,000चं, 3,000चं, जे भारीचं असेल त्याच्यात कंजूशी न करता. आपल्याला खायला पियाला काय करतो का नाही? वस्तू घेतो का नाही वापरायला? भंतेजीला वापरण्यासाठी, भिक्खू संघाला वापरण्यासाठी, विहारात वापरण्यासाठी. मग मी एखादी वस्तू वगैरे देऊ का बा? देऊ का बा? असं वाटाव का नाही बा? काय बा तुम्ही मनावर घेतच नाही तुम्ही, आहे का नाही? मी सांगतो तसं. मग बटन दबलं की चाब्या लपू लपू किती ठेवल्या, गेल्या चाब्या. दुसऱ्या पासवर्ड कोणाला सांगितलाच नाही, ATMचा, क्रेडिट कार्डचा. नका सांगू, वेळ येते ते कार्ड हे गेलं दुसरीकडे आणि पासवर्ड हे गेला दुसरीकडे. पुण्यकर्म करून घ्या. स्वतःसाठी धनदौलत, श्रीमंती वापरा हो, परंतु आपणच वापरू नका त्याला. समाजात जन्म झाला ना, बौद्ध समाजामध्ये झाला का नाही? तर जिथे चांगलं काम सुरू आहे, जे कोणी चांगलं काम करत आहे, तर तिथे मी काय लागतो देणं, ते पुण्य आहे ना. हे थोडी वाया जाईल. ती धनदौलत तुमची तर घरीच राहील, पण पुण्यकर्म ही संपत्ती जी आहे ना, ती अर्हत होईपर्यंत सोबत राहील ना आपल्या. ही भगवंताची वाणी आहे. आणि म्हणून तुम्हाला आजच्या या मंगलमय दिनी हा छोटासा उपदेश देण्याचा प्रयत्न केला. मला आपण या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि माझ्यामुळे, तारखेमुळे आणि वेळ जास्त झाला असल्या कारणामुळे, म्हणजे कोणता वेळ, तारीख देण्याच्या संदर्भामध्ये जास्त वेळ झाला असल्या कारणाने तुम्हाला असं वाटत असेल, परंतु सगळीकडेच लोक बोलवतात. परंतु आज आपण इथे वर्धेला आम्हाला बोलवलं आणि महान पुण्य संपादन केलं. एवढी मोठी गर्दी आम्ही पाहतो आहे आणि आम्हालाही तुमच्याकडे पाहून मनस्वी आनंदच झाला. असेच श्रद्धावान रहा. आपलं चॅनल आहे दी ग्रेट हॅपीनेस. हे जे बोलतो आहे किंवा आतापर्यंत जे आपण प्रवचनं दिले तर आपल्या चॅनलवरती आहे. बाबासाहेबांना भारी भारीचे मोबाईल दिले आपल्याला, तर आपल्या मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबमध्ये सर्च करा दी ग्रेट हॅपीनेस. लगेच तुम्हाला आपलं चॅनल दिसेल. सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन ऑल करा त्याला नोटिफिकेशनला, आणि त्यानंतर लाईक करा आणि प्रवचनं शेअर करा. सर्वांना पाठवत राहा. बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार होईल. बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी तुम्ही सहाय्यक बनाल, त्यातून पुण्य संपादन कराल. पुनश्च एकदा सर्व या कार्यक्रमाला निर्माण करण्यासाठी ज्यांनी म्हणून सहकार्य केलं आहे त्या सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी धम्मदेशनेसाठी लांबून लांबून आलेले सर्वच मायबाप समाज, श्रद्धावान उपासक उपासिका, या परिसरातले आणि वर्धा शहरातील सर्वच उपासक उपासिकांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विनंती. भवतो
सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते। The great happiness बुद्धं शरणं